उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंच्या मातोश्री वारीनं ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय। पण ठाकरेंच्या या बंधू भेटीला मोठा राजकीय इतिहास आहे। त्यामुळे या भेटीनंही इतिहासाची पुनरावृत्तीच होणार की नवा इतिहास लिहिला जाणार याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत। माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूला शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी नाव न घेता मोठे बंधू उद्धव ठाकरेंवरती साधलेला निशाणा, याची आठवण होण्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंची मातोश्री भेट। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने रविवारी राज ठाकरे थेट मातोश्रीवरती दाखल झाले। बंधू उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत दोन्ही भावांनी पुन्हा गळा भेट घेतली। या भेटीमुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकीचे संकेत देण्यात आले। आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित, तर नुसता द्विगुणित नाही, कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल याची मला खात्री। पण राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले नाहीये। अनेकदा राज ठाकरेंनी मातोश्रीवरती दाखल होत बंधू भेट घेतल्याचं पाहायला मिळालंय। नोव्हेंबर 2008 राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते। जुलै 2012 राज ठाकरे उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून घेऊन मातोश्रीवर गेले। जानेवारी 2019 अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले। त्यामुळे याआधी किमान 3 वेळा तरी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याचं दिसलं। आता तब्बल 6 वर्षांनी पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्री या निवासस्थानी आल्यामुळे ठाकरे समर्थकांच्या ठाकरेंच्या युतीच्या अपेक्षा पुन्हा वाढल्याचं दिसतंय। नाही, ही महाराष्ट्राची एक म्हणजे इच्छा होती की सगळे सैनिक एकत्र यावेत आणि त्याप्रमाणे सगळे सैनिक एकत्र झालेले आहेत। आता यानंतर काय चित्र असेल महाराष्ट्राच्या राजकारणात? मी सांगितलं ना, यानंतरचा पूर्ण सरकार हे ठाकरे सरकारच असणार। केवळ मातोश्रीवरच नाही तर इतर ठिकाणीही उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटी झालेल्या होत्या। 17 जुलै 2012 छातीत दुखत असल्यामुळे उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असताना राज ठाकरे भेटले। 10 जानेवारी 2015 जहांगीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंची उपस्थिती होती। 12 डिसेंबर 2015 शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने ठाकरे बंधू एकाच मंचावर आले। 27 जानेवारी 2019 राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती होती। 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राज ठाकरेंची हजेरी होती। 23 जानेवारी 2021 बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले। 22 डिसेंबर 2024 राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात दोघही भावांची भेट झाली। 24 फेब्रुवारी 2025 एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले। या काही भेटी पाहता दोन्ही बंधू सातत्याने एकमेकांना भेटताना दिसले। पण असं असलं तरी सुद्धा गेल्या 19 वर्षात या दोन्ही भावांमध्ये राजकीय युती काही झाली नाही। किंबहुना वेळोवेळी दोन्ही भावांनी एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता सुद्धा या भेटीने महाराष्ट्राचं राजकीय समीकरण बदलतं का याबाबत अस्पष्टताच दिसत असल्याचं बोललं जात आहे। की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीपर्यंत गेले। पण 14 जूनला जेव्हा राजसाहेबांचा वाढदिवस होता तेव्हा उद्धव ठाकरे गेले होते का? ज्या मातोश्रीतून राजसाहेबांना कायमस्वरूपी काढण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले, आज त्यांना स्वागत करायला लागतंय, त्यांना त्यांच्यासाठी थांबायला लागतंय। याला अधोगतीच म्हणतात। राजसाहेबांनी आवर्जून लिहिलंय की शुभेच्छा देण्यासाठी मी मातोश्री या कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो। मातोश्री ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे। हे कुठंतरी राजसाहेबांनी सूचित केलंय, मूकपणाने सूचित केलंय आणि हे सगळं वादळाच्या पूर्वीची शांतता आहे की काय असं थोडंसं मत। आता तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरेंमध्ये मराठीच्या मुद्द्यावर एकमत झालंय। हेच एकमत त्यांच्या राजकीय युतीचं कारण ठरताना दिसतंय। त्यामुळे अवघ्या महिनाभरातच दुसऱ्यांदा ठाकरे बंधू उघडपणे एकत्र दिसले। त्यामुळे ठाकरेंच्या भेटीगाठी आगामी काळात युतीचे संकेत ठरतात की आतापर्यंत जे घडलं तसंच केवळ कौटुंबिक भेटीगाठी म्हणून उरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।